बसवा, अजून डोक्यावर बसवा त्या भावनाला. या सगळ्या प्रकरणाचे काय परिणाम होणार आहेत याची कल्पना नाहीये तुला? हो, नाहीये कल्पना, आणि मला करायचीही नाही. मला ते महत्वाचंही वाटत नाही. आता या क्षणी मला एवढंच महत्वाचं वाटतंय की उद्या काहीही झालं ना तरी भावनाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं. अहो, सख्य होत आपण तिचे. आपणच तिच्यावर असे आरोप करत राहिलो तर तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय तुम्ही? आपल्या आधाराची गरज आहे तिला, आणि आपण काय करतोय? जे काही घडलंय ना त्यात तिची चूक नाहीये हे समजून घेणार आहात तुम्ही? हे बघ, त्या निखिलची आई काय बोलत होती ऐकलंस ना? भावनाच्या चारित्र्यावर संशय घेत होती ती. संशय कसला? खात्री पटली तिची. त्याने काय फरक पडतो? काय फरक पडतो? गेली 32 वर्ष ओळखताय ना तुम्ही तुमच्या बहिणीला. ती कशी आहे हे तुम्हाला माहिती नाहीये? तुमचं राहू द्या हो, पण जेव्हापासनं मी लग्न करून या घरात आलीये ना तेव्हापासनं बघतीये भावनाला. ज्या चारित्र्यावर कोणी बोलणार असेल ना तर मी ऐकून घेणार नाही. आणि इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्हाला भावनाचा भाऊ म्हणून घेण्याचा हक्क अजिबात नाही. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. तिला साथ द्यायची सोडून तुम्ही काय करताय? तिच्यावर भलते सलते आरोप करणार आहात तुम्ही. हद्द आहे तुमच्या कोरडेपणाची. ए, तुम्हाला इथे लेक्चर द्यायला आली असेल ना तर अशीच्या अशी निघून जा. कळलं ना? आधीच डोकं फिरलंय माझं, त्या भावनाने फिरवलंय. उगाच विस्तवावर फुंकर नको मारूस. तिथे उद्या समाजाला मला तोंड द्यावं लागणार आहे. वा, इतकं होऊ नये तुम्हाला तुमचीच काळजी आहे नाही का? अहो, किती स्वार्थी असावं माणसाने. मी तुम्हाला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करते की ही वेळ स्वतःचा विचार करण्याची नाहीये. भावनाकडे बघा जरा. तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाचं जराही गांभीर्य नाहीये का तुम्हाला? पूर्णपणे कोसळलीये ती. आधीच तर पहिल्या लग्नाच्या दिवशी नवरा गेला आणि आता पदरात मुलगी आहे. त्यात वर हे असं झालंय. उद्या जर तुमच्या पोटच्या मुलीसोबत असं काही घडलं तर असंच वागणार आहात तुम्ही? पोटची मुलगी? अगं ए, उगाच नसते खर्च नको वाढवू. एक मुलगा आहे तेवढं बास झालं. म्हणून आई बाबांसारखी अशी लाईनीत मुलं नसतात जन्माला घालायची.